श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. साईबाबा आणि कोपरगाव. साईबाबांचे फारसे समकालीन आता हयात नाहीत. बाबा शिर्डीला आले तेव्हा सुरुवातीच्या काळात कोपरगावाजवळील वनात भ्रमंती करीत असत. या कोपरगावातील रहिवासी म्हणतात, आमच्या गावात काही 100 ओलांडलेली माणसं आहेत, त्यांनी बाबांना पाहिले आहे. कोपरगावच्या त्यांच्या भेटीत बाबा त्यांच्याशी बोलले सुद्धा आहेत. कोपर गावात एक मोठे उद्यान आहे, त्याचे नाव साईबाबा उद्यान. बाबांनी ज्या जागी बसून प्रायश्चित्त केले तेथेच आता हे उद्यान आहे. देवजो भूवरी चालेला पुस्तकातून वरील पॅरेग्राफ आज समोर आला. ज्यात बाबांनी प्रवासात विश्रांती घेतली ती म्हणजे कोपरगाव येथे. ही जागा अहमदनगर शिर्डी मनमाड रस्त्याला लागून गोदावरी काठाच्या जवळच आहे. येथूनच हायवे पुढे शिर्डीला जातो. आता 11 फेब्रुवारी 2022 रोजीचा दृष्टांत देत आहे, ज्यात गुरु गोपाळराव केशवराव बाबासाहेब महाराज वेंकुशाह सेलू यांच्या आज्ञेनुसार साईनाथ सेलूहून गोदावरीच्या काठाने पश्चिमेला निघाले आणि कोपरगाव तालुक्यात सुरेगाव येथे आल्याचे नमूद आहे. म्हणजे बाबा सुरेगाव येथे आले, नंतर ते कोपरगाव येथे आले आणि येथे काही काळ राहून येथे गोदावरी ओलांडून बाबा शिर्डीकडे निघाले. कोपरगाव येथे साईनाथ काही काळ रेंगाळले आणि त्यानंतर येथेच त्यांनी गोदावरी ओलांडली. म्हणजे गुरु आज्ञेनुसार सेलू सोडताना फक्त तू येथून निघ, येथे थांबू नकोस. माझ्याच घरातील माणसं तुझ्या जीवावर उठली आहेत आणि माझं तर अवतार कार्य संपले आहे. मी सेलूत समाधीस्थ होत आहे. माझ्या मागे तू येथे न थांबता लगोलग माझ्या समोरच येथून निघ, असं वेंकुशाह उंबरखेड मंठा जालना येथे साईनाथांना बोलले. ही वीट कानशिलात बसून वेंकुशाह यांनी देह सोडायची घटना इतकी अकस्मात होती की तेथून साईनाथांना लगोलग बाहेर काढायचे होते. ते तसे बाहेर पडून गोदावरी काठाने पश्चिमेला निघाल्यावर वेंकुशाहांचे आदेश सुरू होते आणि सुरेगाव येथून कोपरगावला पोहोचल्यावर पुढील आदेश येईपर्यंत साईनाथ येथेच रेंगाळले, ज्याला कोपरगावकर विश्रांती म्हणतात. वास्तविक साईनाथ कोपरगाव येथे गुरु आदेशाची प्रतीक्षा करत होते. तो अंतिम आदेश आला आणि साईनाथांनी गोदावरी ओलांडली आणि शिर्डीच्या दिशेने चालू लागले. नाहीतर कोपरगावाहून साईनाथ गोदावरीच्या काठाने ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर कडे वाटचाल करते झाले असते. 11 फेब्रुवारी 2022 हा दृष्टांत. आज माघ शुक्ल द्वादशी म्हणजे भीष्म द्वादशी. पहाटे दृष्टांतात सेलू मधील उत्सव काल संपलाय. जे ते जिकडे तिकडे झालेत, सर्व निघून गेलेत. उत्सव झालाय याचं आता नामोनिशाण नाही. मी कपडे बदलून दोरीवर वाळत घातलेले शुभ्र पांढरे वस्त्र घालतो. माझ्याकडे एक काचेची हंडी वर्णी आहे, त्यात लोकांच्या चिठ्ठ्या आहेत. त्या सर्व चिठ्ठ्यांवर मी आशीर्वाद उपाय लिहिले आहेत. पाथरी येथील माहेर वाशिणीची बीना आष्टीकरची चिठ्ठी उचलून मी तिला उपाय सांगतोय, पण तिचं लक्ष नाही. दुसऱ्याशी बोलण्यात ती व्यस्त आहे. मी डाव्या खांद्यावर मोठा हिरवा झेंडा घेऊन निघतो. तो हिरवा रंग मुस्लिमांच्या हिरव्या रंगापेक्षा वेगळा आहे, डार्क नाही. झेंड्याला काठीच्या ऐवजी लोखंडी सळई आहे आणि सळई हे शासकाचे धर्मशास्त्राचे द्योतक आहे. मी ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्याच्या बाजूच्या कमानी असलेल्या इमारती पाडून रस्ता रुंद करण्यात आला आहे. मी गोदावरीच्या काठावर येतो आणि नदीच्या काठाने मी वाटचाल करणार आहे. मला वाटचालीत एका महात्म्याची देखील भेट घ्यायची आहे. ते सर्व करून मी सुरेगाव येथे आलो. गुगल सर्च करताना सुरेगाव हे कोपरगाव तालुक्यात गोदावरी काठाच्या जवळ असलेले गाव आहे. सेलू सोडल्यानंतर साईबाबा मेहबूब सुभानींना भेटले होते. सेलू मधील संपलेला उत्सव म्हणजे वेंकुशाह यांची समाधी आणि यानंतर साईबाबा गुरु आदेशानुसार गोदावरीच्या काठाने पश्चिमेला निघाले. 14 डिसेंबर 2021 मोक्षदा एकादशी आणि गीता जयंतीचा दृष्टांत. त्यात श्रीपादांचं आवडतं नक्षत्र अश्विनी.
काल रात्री समजलं की मोक्षदा एकादशी म्हणजे सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांचा पूर्ववतार श्री गोपालराव माधवराव देशमुख वेंकुशाह महाविष्णू बाबासाहेब केशवराव यांची पुण्यतिथी. पहाटे दृष्टांतात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशनवर मी एका जुन्या ऑफिसमध्ये चार्ज घ्यायला गेले. तेथे माझ्यासाठी लेटेस्ट रिव्हॉल्विंग चेअर वगळता सर्व जुने. शिपाई डोक्याचा गोटा आणि त्रिपुंड्र लावलेला अजून एक लक्ष्मण नावाचा माणूस तेथे हजर. माझ्या खांद्यावर गोपाल बाबांची समाधी झाली त्यावेळचे भस्माचे भरलेले गोपाळ बाबांचे अतिशय जुने जीर्ण उपरणे आहे. त्या उपरण्यास एक छिद्र आहे. मी त्या खुर्चीच्या पाया पडून ते वस्त्र खुर्चीवर अंथरून खुर्चीत बसतो. मी तेथील एका गोऱ्या गोमट्या कर्मचाऱ्याला सांगतो की कुणाची ड्युटी काय आहे आणि कोण काय करतंय हे मला सांगू नका. मला सगळं माहीत आहे. मला माझ्या बॉसला रिपोर्ट करायचा आहे. नंतर मी एका अतिशय जुन्या डळमळीत इमारतीचे जिने चढतोय. माझ्या मागून जिना चढणाऱ्या एका नोकराच्या हातात खच्चून उदी भरलेला मोठा ड्रम आहे. अजून एक माणूस जिना चढत चढत हातात आधीच्या उदीचं संपत आलेलं कागदी आडवं पाकिट दाखवत अजून उदी मिळण्याची विनंती करतोय. आणि या दोघांसह मी तिसऱ्या मजल्यावर एका जुनाट मोडकळीस आलेल्या मोठ्या खोलीत येतो. मला पाहून तेथील मुस्लिम स्त्रिया त्यांनी त्या खोलीच्या भिंतीचे कडेला दोरीवर वाळत टाकलेली मुस्लिम पद्धतीचे सलवार कुर्ता ड्रेस गोळा करून रूम खाली करून देतात आणि दृष्टांत संपतो. माझ्या अल्पमती आणि अति अल्प स्मृतीनुसार आज या दृष्टांताद्वारे मला जे समजलं ते सांगतो. बाबासाहेब केशवराज यांची समाधी झाल्यावर साईबाबा गुरूंचे उपरणे घेऊन शिर्डीला आले. मोडकळीस आलेल्या मशिदीत त्यांनी उदी वाटायला सुरुवात केली. म्हाळसापती त्रिपुंड्र लावत होते आणि गुरु वेंकुशाह यांच्या मुलाचे नाव लक्ष्मण होते. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.